नमस्कार, मी ऋता देव. नवरात्र म्हटली की आपण अगदी हमखास इंटरनेटवर जाऊन 9 दिवसाचे 9 रंग कुठले आहेत हे बघतो आणि त्याप्रमाणे आउटफिट्स काढून ठेवून कॉलेजला जाताना, ऑफिसला जाताना किंवा अगदी मैत्रिणीला भेटायला जातानाही तेच रंग घालून जातो. आणि टू सेलिब्रेट गरबा आणि दांडिया नाईट्स तर आहेतच. पण ह्या नवरात्रीचं नेमकं सिग्निफिकन्स काय आहे? 9 दिवसांचे नवदुर्गेचे अवतार कुठले आहेत? आणि प्रत्येक रंगाचं काय सिग्निफिकन्स आहे हे आज तुम्हाला सांगणार आहे. नवरात्र बेसिकली सिम्बलाइजेस द विक्ट्री ऑफ गुड ओव्हर एव्हिल. माता दुर्गाने महिषासुराचा वध केला होता आणि म्हणून आपण हे 9 रात्र तिचे 9 अवतार सेलिब्रेट करतो. वी सेलिब्रेट द स्ट्रेंथ अँड विक्ट्री अँड अजिलिटी ऑफ विमेन. पहिला दिवस. पहिल्या दिवशी आपण देवी शैलपुत्रीची आराधना करतो. देवी शैलपुत्री म्हणजे हिमालयाची कन्या, ऑल्सो नोन एज द डॉटर ऑफ माउंटेन्स. ती स्थिरता, शांतता, काही नवीन गोष्टी सुरुवात करणे या सगळ्याचं प्रतीक आहे. आजचा रंग आहे पांढरा. पांढरा रंग हा स्वच्छता, शांती आणि पवित्रता याचं प्रतीक आहे. आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनातही पांढरा रंग आपल्याला शांत राहायला, स्वच्छ विचार करायला आणि जोमाने नव्या प्रवासाला सुरुवात करायला प्रेरणा देतो. आजच्या दिवशी आपण देवीचं स्मरण करून आयुष्यातील सर्व टप्प्यांना आत्मविश्वासाने सामोरं जाऊयात. नमस्कार.